नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी मनोरंजन कट्टामध्ये। आजच्या भागात तारिणीबद्दल युवराज अशी काही गोष्ट बोलणार आहे की केदारला राग अनावर होणार आहे। कारण दयानंद खांडेकर केदारला विचारणार आहेत की तारिणी ज्या मैत्रिणीकडे गेली आहे तिचा नंबर किंवा पत्ता त्याच्याकडे आहे का, पण केदारकडे त्याचं उत्तर नसणार आहे। आणि या संधीचा फायदा घेत युवराज तारिणीच्या चारित्र्यावरती संशय घेणार आहे। तो केदारला म्हणणार आहे की तारिणी खरंच मैत्रिणीकडे गेली आहे की एखाद्या मित्राला भेटायला गेली आहे। हे ऐकल्यावर मात्र केदारचा पारा चांगलाच चढणार आहे। केदार युवराजची कॉलर पकडून त्याला चांगलंच सुनावणार आहे आणि आपल्या बायकोबद्दल काहीही बोललेलं सहन करणार नसल्याचं स्पष्ट सांगणार आहे। पण एवढंच नाही, टेक्नोकडून केदारला अचानक फोन येणार आहे आणि जे मॅडमनी पूर्ण टीमला तातडीने बोलवलं असल्याचं कळणार आहे। आणि आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जे मॅडमनी तारिणी कुठे आहे असं विचारलं तर केदार त्याचं काय उत्तर देणार। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि तारिणी मालिकेच्या रोजच्या रिव्ह्यूसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग आता सविस्तर जाणून घेऊया आजच्या भागात नेमकं काय झालं। तर आजच्या भागाची सुरुवात होते ती पहाटेच्या शांत वातावरणाने। घरात सगळे झोपलेले असताना तारिणी मात्र लवकर उठलेली असते। तिच्या चेहऱ्यावर खूप मोठं दुःख दिसत असतं। शेजारी केदार झोपलेला असतो आणि त्याच्याकडे पाहताना तारिणीच्या डोळ्यात पाणी येतं। तिला माहिती असतं की आता तिला घरातून निघायचं आहे, पण केदारला समोर उभं करून निरोप घेण्याची तिची हिंमत होत नसते। म्हणून ती केदारसाठी एक चिठ्ठी लिहायला बसते। चिठ्ठी लिहितानाही तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नसतात। त्यानंतर ती घरातली देवाची पूजा करते, देवासमोर उभी राहते। ती आपल्या मनातलं सगळं दुःख देवाला सांगते। ती देवाला विनंती करते की ती ज्या कामासाठी निघाली आहे ते काम पूर्ण करण्यासाठी तिला शक्ती द्यावी आणि तिच्या मागे राहिलेल्या घराच्या कुटुंबाची काळजी घ्यावी। तारिणीला हेही माहीत असतं की ती जे करायला निघाली आहे ते सोपं नाही। देवाची पूजा झाल्यानंतर तारिणीच्या मनात केदारसोबत घालवलेले सगळे क्षण एका मागोमाग एक येऊ लागतात। केदारसोबतचे छोटे छोटे क्षण, त्यांचं लग्न, एकमेकांसोबत घालवलेला वेळ, या सगळ्या आठवणी तिच्या डोळ्यांसमोर येतात आणि त्याचमुळे तारिणी आणखीनच भावूक होते। ती आपल्या अंगावरचे दागिने काढते आणि ते एका बॅगेत ठेवते। एकीकडे तिच्या डोळ्यात अश्रू असतात, दुसरीकडे ती स्वतःला मजबूत करण्याचा प्रयत्न करत असते। शेवटी ती घराकडे न पाहता तारिणी निघून जाते, पण घरात झोपलेल्या केदारला याची अजिबात कल्पना नसते। आणि इथेच आजच्या भागातला सगळ्यात भावनिक टप्पा सुरू होतो। सकाळी केदारची झोप उघडते। तो उठतो आणि नेहमीप्रमाणे आपल्या शेजारी पाहतो, पण तारिणी तिथे नसते। सुरुवातीला त्याला वाटतं की घरात कुठेतरी असेल। तो रूममध्ये शोधतो, खाली येतो, घरात सगळीकडे पाहतो। चेतना काकू सांगतात की त्या सकाळपासून तारिणीला हाक मारत आहेत, पण तिच्याकडून काहीच उत्तर आलेलं नाही। केदार पुन्हा रूममध्ये जातो आणि तिथेच त्याची नजर एका चिठ्ठीवर पडते। तो चिठ्ठी उचलतो। ही चिठ्ठी तारिणीने त्याच्यासाठी लिहिलेली असते। चिठ्ठी वाचताना केदारला कळतं की तारिणी त्याला न सांगता घरातून निघून गेली आहे आणि हे त्याच्यासाठी खूप मोठं धक्कादायक असतं। शेवटी त्या चिठ्ठीत आपल्या मनातलं सगळं लिहिलेलं असतं। ती केदारला सांगते की निघताना त्याला मिठी मारून निरोप घ्यायची तिची मनापासून इच्छा होती, पण त्याच्यासमोर उभी राहिली असती तर कदाचित तिला काही बोलताच आलं नसतं। म्हणूनच तिने त्याला न सांगता निघण्याचा निर्णय घेतला। तिला माहिती असतं की तिच्या जाण्यानंतर केदारला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागेल। काही लोक गैरसमज करतील, काही लोक प्रश्न विचारतील, पण केदारने स्वतःला त्रास करून घेऊ नये अशी तिची विनंती असते। ती केदारला स्वतःची काळजी घ्यायला सांगते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती परत येईल की नाही हे तिलाच माहिती नसल्याचं ती सांगते। पण केदार आपल्या घराची आणि टीमची काळजी घेईल आणि त्यांचं मिशन पूर्ण करेल याचा तिला विश्वास असतो। शेवटी ती केदारला एक खूप भावनिक गोष्ट सांगते। ती फक्त त्याच्या आठवणीत नाही तर त्याच्या मनात कायम राहणार आहे आणि शेवटी ती स्वतःला केदारची तारिणी म्हणून त्याच्याशी जोडते। हे वाचताना केदारच्या डोळ्यात अश्रू थांबतच नाहीत। तो ती चिठ्ठी आपल्या छातीशी धरतो आणि अक्षरशः रडू लागतो। दुसरीकडे खांडेकरांच्या घरात सकाळ होते। दयानंद खांडेकर चहासाठी तारिणीला आवाज देतात, पण तारिणी काहीच उत्तर देत नाही। पद्मिनीही सांगते की सकाळपासून तारिणीला हाक मारत आहे, पण तारिणी काहीच उत्तर देत नाही। सुरुवातीला सगळ्यांना वाटतं की तारिणी कुठेतरी कामात असेल,
पण जेव्हा केदार ही खाली येत नाही तेव्हा घरातला संशय वाढू लागतो. पद्मिनी मोठ्याने तारिणी आणि केदारला हाक मारायला सुरुवात करते. हळूहळू घरातले बाकीचे लोकही तिथे जमा होतात आणि शेवटी केदार खाली येतो. पद्मिनी त्याला थेट विचारते, तारिणी कुठे आहे? केदार मात्र काहीच बोलत नाही. त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन सगळ्यांच्या लक्षात येतं. दयानंद खांडेकरांना सुरुवातीला विश्वासच बसत नाही की तारिणी कोणाला न सांगता कुठे जाईल. पण ते केदारला विचारतात, तारिणीचं काही महत्त्वाचं काम होतं का? केदार अजूनही शांत असतो. तेवढ्यात युवराज संधी साधतो. तो केदारच्या चेहऱ्याकडे पाहून तारिणी त्याला न सांगता घरातून निघून गेल्याचं सांगतो आणि त्यानंतर तो तारिणीवरून घरच्यांची चेष्टा करायला सुरुवात करतो. तारिणी गेल्यामुळे घरातल्या जबाबदाऱ्या कोण पार पाडणार, पुढे काय होणार, अशा गोष्टी तो मुद्दाम चिथावणी देत बोलतो. निशीही त्याला साथ देते. यामुळे घरातला तणाव आणखी वाढतो. कौशिकी मात्र युवराजला गप्प करण्याचा प्रयत्न करते, पण युवराज थांबायला तयार नसतो. तो उलट प्रश्न विचारतो की तारिणी खरंच घरातून निघून गेली की नाही. शेवटी केदारकडून होकार मिळतो आणि हे ऐकल्यावर घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागते आणि या सगळ्या गोंधळाच्या मध्ये आपल्याला पुन्हा तारिणीचा सीन दाखवला जातो. तारिणी मुंबई एअरपोर्टवर पोहोचलेली असते. तिच्या हातात तिकीट असतं. ती फ्लाईटची वाट बघत असते. एकीकडे खांडेकरांच्या घरात तारिणी कुठे गेली यावरून प्रश्न सुरू आहेत, तर दुसरीकडे तारिणी आपल्या निर्णयावर ठाम राहून पुढच्या प्रवासासाठी तयार होत असते. हा सीन खरंच खूप महत्त्वाचा आहे, कारण घरच्यांना अजून तारिणी नेमकी कुठे गेली आहे हे माहिती नाही आणि तारिणी मात्र घरापासून खूप दूर जाण्याच्या तयारीत असते. घरात तारिणी बेलसरेंकडे गेली असण्याची शक्यता व्यक्त करतात. निशी लगेच रेखाला फोन करते, पण रेखा स्पष्ट सांगते की तारिणी इथे आलेली नाही. आता सगळ्यांचा संशय आणखी वाढतो. पद्मिनी तारिणीवर टीका करते. ती म्हणते की घरावर संकट येण्याची शक्यता असताना, इतक्या जबाबदाऱ्या असताना तारिणी असे घर सोडून जाणं चुकीचं आहे. चेतना काकू मात्र तारिणी असं काही जाणून बुजून करणार नाही असं सांगतात. केदारही तारिणीवर विश्वास ठेवतो, पण कौशिकी मात्र चांगलीच नाराज होते. तिच्या मते घरच्यांना न सांगता निघून जाणं हा बेजबाबदारपणा आहे आणि ती केदारला सांगते की तारिणीची बाजू उगाच घेऊ नकोस. शेवटी कौशिकी रागाने केदारकडे पाहते आणि स्पष्ट शब्दात सांगते, ज्यांना या घराची काळजी नाही त्यांना या घरात जागा नाही. तारिणीने घेतलेला हा निर्णय तिला खूप महागात पडणार आहे असेही कौशिकी केदारला सांगते. दुसरीकडे पद्मिनी केदारला टोमणा मारते की जर तारिणीला खरंच या कुटुंबाची काळजी असती तर ती घर सोडून मैत्रिणीकडे गेली नसती. केदार मात्र शांत असतो. त्याला माहिती असतं की तारिणी कुठे गेली आहे, पण ते कारण सगळ्यांना सांगू शकत नाही आणि त्यामुळे त्याच्यावर सगळ्यांचे प्रश्न येत राहतात. आणि आता येतो आजच्या भागाचा सगळ्यात मोठा ट्विस्ट. उद्याच्या भागात दयानंद खांडेकर केदारला थेट प्रश्न विचारणार आहेत. तारिणी ज्या मैत्रिणीकडे गेली आहे तिचा फोन नंबर किंवा पत्ता त्याच्याकडे आहे का? केदार मात्र सांगणार आहे की त्याच्याकडे तिचा नंबर नाही. आणि तेवढ्यात युवराज पुन्हा तारिणीबद्दल घाणेरडा संशय घेऊन बोलणार आहे. तो केदारला विचारणार आहे की तारिणी खरंच मैत्रिणीकडे गेली आहे की एखाद्या मित्राला भेटायला गेली आहे. हे ऐकून केदारचा राग अनावर होतो. केदार युवराजची कॉलर पकडून त्याला बजावणार आहे की आपल्या बायकोबद्दल एकही शब्द चुकीचा बोललेला तो सहन करणार नाही. पण त्यानंतर आणखी एक मोठी अडचण येणार आहे. टेक्नोचा केदारला फोन येणार आहे. जे मॅडमनी पूर्ण टीमला तातडीने बोलवलं आहे. फोन ठेवल्यानंतर केदारच्या मनात एकच प्रश्न असणार आहे. जे मॅडमनी तारिणी कुठे आहे असं विचारलं तर आता त्यांना काय सांगायचं? म्हणजे तारिणी एका बाजूला आपल्या मिशनसाठी निघून गेली आहे आणि दुसऱ्या बाजूला तिच्या जाण्यामुळे केदार समोर घरच्यांसोबत आणि टीमचाही मोठा प्रश्न उभा राहणार आहे. उद्या युवराज आणि केदारमध्ये नेमकं काय होणार? तारिणी कुठे गेली आहे हे केदार सगळ्यांपासून किती दिवस लपू शकणार आणि तिच्या या निर्णयामागचं खरं कारण घरच्यांना कधी समजणार? हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तारिणी मालिकेच्या उद्याच्या भागाचा रिव्ह्यू पाहण्यासाठी पुन्हा नक्की भेटा आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रिव्ह्यूमध्ये. धन्यवाद.